मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला का की देशभरात एक्सप्रेसवे आणि महामार्गाचं जाळं उभं करणारे नितीन गडकरी आज भाजपमध्ये साइडलाईन होत आहे का? एकीकडे मोदी नंतर पंतप्रधानसाठी ज्याचं नाव चर्चेत होतं, त्यांच्या बाबत आता पंख छाटले जात आहेत. अशा चर्चा रंगत आहे का? दिल्लीच्या सत्ता केंद्रात नेमकं काय सुरू आहे? चला संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊया, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नितीन गडकरी हे भाजपमधील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक मानले जातात. नागपूरचे खासदार, संघाची पार्श्वभूमी आणि विकास कामाचा मोठा ट्रॅक रेकॉर्ड यामुळे त्यांचं पक्षात वेगळं स्थान होतं. पण राजकारणात लोकप्रियता आणि सत्ता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चला त्यांचा आपण थोडा इतिहास जाणून घेऊया. 2013 मध्ये गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांना दुसरी टर्म मिळणार असं जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र वादग्रस्त प्रकरणांमुळे त्यांची संधी हुकली आणि अध्यक्षपद राजनाथ सिंग यांच्याकडे गेलं. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा चेहरा बनले आणि गडकरींची पहिली मोठी राजकीय संधी हातातून गेल्याची चर्चा झाली. मात्र मोदी सरकारमध्ये गडकरींना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मिळालं. पुढील काही वर्षात त्यांनी देशभरात महामार्ग बांधणीचा वेग वाढवला. अनेक मोठे प्रकल्प पूर्ण झाले आणि त्यांना हायवे मॅन म्हणून ओळख मिळाली. विरोधक सुद्धा त्यांच्या कामाचं कौतुक करताना दिसले. पण 2019 नंतर परिस्थिती बदलायला लागली. अमित शहा केंद्रात आल्यानंतर भाजपमधील सत्तेची समीकरण बदलली. नितीन गडकरी यांच्याकडे महामार्ग मंत्रालय कायम राहिलं. पक्षातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा प्रभाव कमी होत असल्याची चर्चा सुरू झाल्या. याला आणखी बळ मिळालं 2022 मध्ये. भाजपच्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून गडकरी यांना वगळण्यात आलं. एका माजी राष्ट्रीय अध्यक्षाला पक्षाच्या सर्वोच्च समित्यांमधून बाहेर ठेवणं हा मोठा राजकीय संदेश मानला गेला. दरम्यान 2024च्या निवडणुकांपूर्वी मोदी नंतर पंतप्रधान पदासाठी गडकरींचं नाव पुन्हा चर्चेत आलं. पण त्याच काळात इथेनॉल धोरण, महामार्गाच्या दर्जाबाबतचे प्रश्न, टोल विषयीच्या तक्रारी आणि सोशल मीडियावरील टीका यामुळे त्यांच्यावर दबाव वाढताना दिसला. आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की नितीन गडकरींचं पुढचं राजकीय स्थान काय असेल? त्यांच्याकडे महामार्ग मंत्रालय कायम राहील का, की भाजप नेतृत्व वेगळा निर्णय घेईल? मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे गडकरींना साइडलाईन केलं जाईल की नाही हे सध्या केवळ राजकीय चर्चांच्या पातळीवर आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या चर्चांनी एक प्रश्न नक्कीच निर्माण केला आहे. भाजपमध्ये अजूनही नितीन गडकरी तितकेच प्रभावशाली आहेत का, की पक्षातलं त्यांचं वजन हळूहळू कमी होत आहे? तुम्हाला काय वाटतं? नितीन गडकरी यांचे पंख खरंच छाटले जात आहेत का, की हा फक्त राजकीय अंदाज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. काही फीडबॅक असतील तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आम्ही नक्की त्यावर काम करू. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.